हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग अँड हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. तर आज आलो आहे मल्लिकार्जुनला. दरवर्षी मी 1 तारखेला मल्लिकार्जुनला येतो आणि माझं हे आवडतं ठिकाण आहे. आणि आज माझ्यासोबत हेमंत पण आला आहे. हेमंत, तर आम्ही दरवर्षी मागल्या वर्षी पण हेमंतसोबत आलो, त्या मागल्या वर्षी पण आलो होतो. त्या मागल्या वर्षी म्हणजे लॉकडाऊन पडल्यापासून कायमच मी इथं मल्लिकार्जुनला येतो 1 तारखेला. तर चला आपण जावं. एक देवाचं ठिकाण आणि एक किल्ला टाईप आहे थोडं. सो लेट्स गो. तर आत्ता पायऱ्या चढत वर जायचं आहे आणि खूप दिवसातून आल्यामुळं काय आता दम लागतोय का काय, स्ट्रेंथ फुल संपल्या, जिम वगैरे सगळी बंद आहे. त्यामुळं चढणं खूपच अवघड जाणार आहे. एवढं पण अवघड नाही, कारण की आम्ही कायममध्ये आधी येतच राहत असतो इकडे. पण इकडे आत्ता एक 6-7 महिन्यात मी आलेलोच नाही जवळजवळ. आणि हेमंत पण काय आलेलं नाही. मी आलो तरच हेमंत पण येत. त्यामुळं नवीन वर्षावर थोडं सनराईज बघायसाठी आणि काय तर आपलं नवीन मनात धरून फॉलो करायचं म्हणतोय. काय वर्षभर होत नाही, पण यावर्षी आपण पाळायचं नक्कीच प्रयत्न करूया. जरा का मी आत्ता पोचायला आम्ही वर आलोय, पण येताना जेवढी थंडी वाजत होती त्यापेक्षा आत्ता गरम व्हायला लागले. चढून चढून दम तर खूप लागलाय, बोलण्यातून समजतच असं. थोड्याच वेळात आपण आता वर पोचतोय. पूर्ण धुकं वगैरे पडले, ते मन दमून थांबलाय खाली. चला वरती जाऊया आपण. वरती गेल्या देवाचं दर्शन घेऊया थोडं वेळ, मागच्या साईडला सनराईज बघूया, येताना देवाचं दर्शन घेऊया आणि डायरेक्ट घरी जाऊया. तो झेंडा दिसतोय तिथं गेल्यावर डायरेक्ट वर आपण डोंगराच्या टॉपवरती असणार आहे. थोडंच राहिले पण पोचणेच आपण. दम तर खूप लागलाय, कारण की निम्म्यापर्यंत पायऱ्यात, तिथून वरच्या डोंगरावर यायचं असलं की असं ट्रेक टाईप आहे, त्यामुळे दम खूपच लागतोय. आता पोचतोय आम्ही. तर आता फायनली इथं बसलोय आम्ही मस्त मध्ये. सूर्य वगैरे वर या लागलाय. आलायस कारण की थोडं लेट झालं आम्हाला याला. आता तुम्हाला दाखवतो 1 मिनिट सूर्य. खतरनाक मध्ये एकदम भारी वाटतंय. आणि कोणच नाही आज, गर्दीच नाही काय. थोडे ते अजून 3 जण फ्रेंड्स होते, ते आष्ट्याची मुलं होती, ते आपण आले होते, त्यांचं पण फोटो वगैरे काढलेत आपण. तिकडे काय आहे रे ते झाड आहे का? ते पोर आहेत रे मग. तर एकदम फ्रेश हवा येत्या. माझं वन ऑफ द बेस्ट प्लेस आहे. मला कधी पण टेन्शन वगैरे आलं किंवा काय झालं बिनचलं की मी इथे येऊन बसत असतो. आता आज दिवसभरात आपल्याला म्हणजे एक झाड लावायचं आपल्याला. आणि आपल्या इथे एक आपल्याच मित्र आहे एक जाफर म्हणून, त्यानं बैलगाडीचं शर्यतीचं मैदान घेतलंय. आपल्याला आवडत नाही ती बैलांना त्रास वगैरे दिलेला आहे बघायला, पण ती त्याने बोलवले म्हणून जायचं तिकडे. जमलंच तर जाऊया आपण तिकडं. आता खूपच वार, म्हणजे हे बघा तुम्ही, झाडं हलतात त्याच्यावरून समजू शकता की वार किती चालू आहे. AC पेक्षा गार आणि थंड आहे. हे म्हण खतरनाक वार आहे ना. आता थोडा वेळ बसायचं आणि जायचं म्हणतोय मी पण. सर्दी झाल्या आधीच माझ्या आवाजातून तुम्हाला समजतच असं. 2023 आयुष्यातलं बेकार वर्ष होतं माझ्या. मला तर काय आवडलं नाही, काहीच मनासारखं झालेलं नाही. पण बघू 2024 होप चांगलं जाईल. पण रेग्युलर जरा व्हिडिओ वगैरे करू, सगळं करू. आणि तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा, त्याशिवाय व्हिडिओ काय करायची मोटिवेशन आहे नाही. अरे यावेळी टाकणार हे पण टाकणार. तर आता निघालोय आता खालच्या साईडला. जाता आता देवाचं थोडं दर्शन घेऊया. वरच्या साईडला दर्गा आहे, खालच्या साईडला श्री क्षेत्र मल्लिकार्जुन आहे. म्हणजे काय म्हणते, महादेवाचं मंदिर आहे ते. त्यामुळं आता निघालो चालत. आता ऊन पण वर चढायला लागलंय. पुढच्या साईडला नजारा. इथं मागच्या साईडला माझ्या बघताय तो दर्गा आहे. आणि इकडे जुन्यातलं काय तर आहे ते पडत आलंय. इथल्या साईडला दर्गा आहे हा.
इकडून आम्ही चाललोय. इकडे खालच्या साईडला दरी छोटी छोटी नाही 1000 मीटरची तर असेल. त्या पाईप अरे आम्ही एकदा ऐक की लॉकडाऊन मध्ये नाही म्हणत इकडं वर यायला अलाउड नव्हतं रे. म्हणजे पुढच्या साईडनं पोलीस वगैरे असायचे बांधलं होतं. तर आम्ही का नाही की मीन प्रथमेश असला पाऊस होता असला गाडी ना स्कूटी त्या मालेगाव मधनं तांदूळवाडी मालेगाव हा तिथनं का नाही इथं खालच्या साईडला जंगल आहे तिथं आणून लावले ते. आणि हो ही पाईप आहे का इथं पुढच्या साईडला ह्याच्यावरून असं पाईप नाही ती असं ट्रेक एकदम प्रॉपर ट्रेक हा का वर आलो आणि तिथं पिरपशी बसलो गेलं असला पाऊस धुकं सगळं इथं ढग असं सगळं झालं होतं माहितीये का. तो एक्सपिरियन्स का नाही म्हणजे मला भीती वाटलेली पण काय म्हणलं पाऊस जर थांबला नाही गाडी तर इकडे आहे उतरून जायचं कुठं आलो उगत देवाच्या कृपेने पाऊस थांबला बाबा म्हणलं देवात काहीतरी ताकद आहे आपली म्हणून तेव्हापासून विश्वास लयच बस विश्वास आहे सोड काही कारणास्तव 9वीत आमचा गेला होता विश्वास देवावर. त्यांचं रिजनेबल एक सर होतं मास्तर आमचं त्यामुळे पुढे नसतं त्यामुळे पहिलं मी काय मला की या साईडलाच जायचं डोंगरावर तिकडे जात नव्हतो आम्ही. खालच्या साईडला देवळाच्या साईडला आलो आम्ही दुसऱ्या साईडने उतरलोय. आज इथं काय नव्हतं रे इथं आधी असं. आपण पुढच्या साईडने जाऊया का इकडं काय निघालास कचरा टाकायला केलाय का खड्डा एवढा मोठा. पुढच्या साईडने जाऊया आपण है ना शिस्ती द्या. इथे एकदा पडला होता प्रत्येक जाऊ एक काम करायचं चालू होतं ना खडी वगैरे टाकली तिथं. नवीन मोबाईल OnePlus 8 छामगिरी नसा सांगितलंच की तुला पाठ झाले हे म्हण म्हणा पाठ झाले देवळ आहे. आता जस्ट खाली उतरून आलोय आता घरी जाणार आहे. आता असं म्हणजे मित्र भेटला होता एक 5वीतला आमचा रोहन म्हणून तो आत्ता जस्ट गेला. त्याला व्हिडिओ घ्यायचं होतं पण तो लाजला म्हणला नको त्यामुळे घेतला नाही त्याला. आता रोहन बघितला तू म्हणशील काय लाजला म्हणतेस हाय त्याचा एक शॉर्टसाठी मी व्हिडिओ घेतला तरी पण हळूच काही म्हणून गाडी पुसायला लागलाय. लगेच निघायचं आता घरी 9 वाजलेत. सो लेट्स गो. थांबलोय आता आम्ही नाश्त्यासाठी इथं. फायनली नाश्ता आला नाश्ता करून आता डायरेक्ट घरी जायचं. तर नाश्ता करून झाल्यावर आत्ता निघालोय झाड आणायचं आपल्याला झाड लावायसाठी झाड आणि कुंडी आणायचे. हेमंतला बोलून घेतो आणि जातो इस्लामपूरला आणि एक झाड आणि कुंडी घेऊन येऊ आपण. बघू कसलं झाड भेटतंय त्याच्यावर राहील. तर इथे हेमंतच्या घराजवळ आम्ही पोचलोय आता. हेमंत आला तिकडून. तर आम्ही आता आलो नर्सरीमध्ये हेमंत चेक करायला लागलाय कोणतं झाड घेतलं पाहिजे. आम्ही चेक करायला लागलोय. तुम्ही कमेंटमध्ये सांगा यातलं कोणतं बऱ्यापैकी चांगलं वाटतंय. मी जे घेईल ते पण दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात. मोठे हे नाही आम्ही अजून एका इथं गेलो होतो पण तिथं काही एवढी व्हरायटी नव्हती म्हणून आम्ही दुसऱ्या नर्सरीत आलोय. कुठलं पानांचं घ्यायचं का कसलं घ्यायचं पानांचंच घेऊ की फुलाचं नको फुलाचं सीजन तू सांग.
हां म्हणजे विदाऊट कुंडी पाहिजे आपल्याला. आपल्याला कुंडी दुसरी घ्यायची. पुढे ती पण भारी. आपल्याला पानाच घ्यायचं, ती एक भारी वाटते. तुझं काय म्हणणं आहे? ही तुमच्या घरात आहे? एक आहे की, एक असलाय आणि एक असलाय बहुतेक. म्हणजे वेगळं घ्यायचं. ते भारी वाटत होतं बाहेरचं आहे ना. पण आहेत कुठं बाहेर झाड आपल्याला म्हणजे असं ते बाहेर लावलेत ना तसल्या टाईप मध्ये पाहिजे. हा विदाऊट कुंडी पाहिजे होती बरं का. कसलं होतं रे ते असं ग्रीन. हा हा उंच आहे ते. पांढरं नाही, पांढरं ते जरा वेगळं आहे. मी डन करतो तुम्हाला 2 मिनिटात दाखवतो झाड. तर फायनली 2 झाडं घेतल्यात. हा एक आहे, सॉरी हा एक आहे, हे एक आहे. आम्हाला हे बसलं 120ला आणि 60 रुपयाला. म्हणजे दादांना 150 रुपये घेतले दोन. त्यामुळे आता कुंडी एक घ्यायची आहे. कुंडी आणायला जातो आता. कुंडी एक घ्यायची आहे डिस्काउंटमध्ये. कुंडी म्हणून कुठं तर घेतो म्हणला. तिथं पण तशी कुंडी असते मला वाटतं. तिथं नाही भेटली तर मागू. तो चला कुंडी बघून येऊ आपण माणसं. तर आत्ता आलो आहे रानात. माती घ्यायची आहे आपल्याला. माती घेऊन जाऊन कुंडीमध्ये झाड लावूया आपण. आलो माती घेऊन आता झाड लावायचं. पप्पांना अनुभव आहे झाड लावायचं त्यामुळं. ती किती भरू पप्पा? एका काचा परत जरा थोडस बस की. I'm leaving home for the coastline, someplace under the sun. I feel my heart for the first time, 'cause now I'm moving on, yeah, I'm moving on. And there's a place that I've dreamed. आता फायनली कुंडी लावली आम्ही. थोडं बाहेर येते फायनली आपलं झाड लावून झाले. हे बघा मागच्या साईडला झाड. आज नवीन वर्षावर पुन्हा एकदा आपण एक झाड लावले. मी गेल्या वर्षी हे लावलं होतं आणि ते मागच्या साईडची कुंडी आहे तिकडच्या साईडला आहे ती. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक वगैरे करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.